आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. सेलूत साकारणाऱ्या इन्फोटेनमेंट पार्कमुळे शिक्षण आणि मनोरंजनाचा अद्वितीय संगम. सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठान यांच्या वतीने सॅनरो नॉलेज सिटी रवडगाव रोड सेलू येथे प्रिन्स इन्फोटेनमेंट पार्क हा बहुकोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला जात असून हा प्रकल्प मराठवाड्यातील विद्यार्थी, पालक आणि पर्यटकांसाठी शिक्षण व मनोरंजनाचे नवे पर्व ठरणार आहे. अल्टिमेट डेस्टिनेशन फॉर लर्निंग अँड फन या संकल्पनेवर आधारित हा प्रकल्प सन 2026च्या उत्तरार्धात नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेले हे इन्फोटेनमेंट पार्क विज्ञान, क्रीडा, निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान याचा संगम घडविणारे मराठवाड्यातील पहिले विज्ञान पर्यटन केंद्र ठरणार आहे. या पार्कमध्ये क्युरिओसिटी, सियाक, सायन्स इन्फोशन अँड ॲक्टिव्हिटी सेंटर, ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव, किड्स स्विमिंग पूल, बहुउद्देशीय क्रीडा संकुल, अटल टिंकरिंग लॅब, स्क्रीन लॅब, खुल्या वातावरणातील विज्ञान उद्यान, बोटॅनिकल गार्डन आणि बहुउद्देशीय सभागृह अशा विविध आकर्षणांचा समावेश असणार आहे. विशेष म्हणजे क्युरिओसिटी सियाक हे महाराष्ट्रातील 7वे विज्ञान केंद्र ठरणार असून त्यास राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, RGSTC, नेहरू सायन्स सेंटर मुंबई तसेच होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र यांचे सहकार्य लाभले आहे. या केंद्रात व्हर्च्युअल ॲनाटॉमी लॅब, स्पेस व्हेजेस सिम्युलेटर, VR केमिस्ट्री लॅब, ऑग्मेंटेड रिॲलिटी लॅब, होलोग्राम थिएटर, रोबोटिक्स व कोडिंग लॅब यासारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहे. याशिवाय परभणी जिल्ह्यातील पहिल्या ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव आणि अत्याधुनिक क्रीडा सुविधा या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट्य ठरणार आहे. विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, क्रीडा आणि नवोपक्रम यांचा प्रत्यक्ष अनुभव देणाऱ्या या प्रकल्पाचा उद्देश आहे. याबाबत बोलताना श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे म्हणाले की भौगोलिक मर्यादा गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या आड येऊ नयेत ही आमची भूमिका आहे. प्रिन्स इन्फोटेनमेंट पार्कच्या माध्यमातून सेलू हे महाराष्ट्रातील विज्ञान पर्यटनाचे नवे केंद्र म्हणून उदयास येईल. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना आता विज्ञान केंद्राचा अनुभव घेण्यासाठी पुणे किंवा मुंबईला जाण्याची गरज भासणार नाही. सुमारे 10,000हून अधिक वार्षिक पर्यटकांचा आकर्षित करण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पाचा लाभ परभणी जिल्ह्यासह नांदेड, लातूर आणि आसपासच्या 5 जिल्ह्यातील 500हून अधिक शाळांमधील विद्यार्थ्यांना होणार आहे. प्रिन्स इन्फोटेनमेंट पार्क हा केवळ एक प्रकल्प नसून ग्रामीण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान, नवोपक्रम आणि मनोरंजनाच्या नव्या संधी निर्माण करणारा ऐतिहासिक उपक्रम ठरणार आहे. आताच तुम्ही सर्व लोकांनी जे आमच्या कॅम्पसमध्ये व्हिजिट दिली त्यामध्ये आपल्याला माहिती दिल्याप्रमाणे या ठिकाणी मुद्दाम सांगण्यासाठीच आज सर्वांना या ठिकाणी बोलवलेलं होतं की आम्ही एक नवीन कन्सेप्ट घेऊन लोकांसमोर येत आहोत. या ठिकाणी अशा प्रकारचा कन्सेप्ट महाराष्ट्रामध्ये कोणी राबवला नाही की एज्युकेशन, इन्फॉर्मेशन विथ एंटरटेनमेंट. आता तुम्ही अम्युजमेंट पार्क पाहिले असतील ते फक्त एंटरटेनमेंटसाठी असतात. एखादं सायन्स सेंटर पाहिलं असेल ते विज्ञानचं कन्सेप्ट सांगण्यासाठी असेल किंवा आणखी काही दुसऱ्या गोष्टी असतील. परंतु या ठिकाणी आम्ही ह्या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे करत आहोत. म्हणजे मुलांचं मनोरंजन पण झालं पाहिजे. या ठिकाणी विज्ञानाच्या माध्यमातून आम्ही क्युरिओसिटी, सायन्स इनोव्हेशन अँड ॲक्टिव्हिटी सेंटर हे पण विज्ञानाचं एक मराठवाड्यातलं हे पहिलं सेंटर आम्ही या ठिकाणी सुरू करत आहोत. महाराष्ट्रातलं हे 7वं सेंटर होतं आहे आणि त्या माध्यमातून विज्ञानाचे ज्या कन्सेप्ट असतात त्या एकदम सोप्या कृतीमधून त्या ठिकाणी मुलांना समजून देऊ शकतो आपण. अशा प्रकारचं नेहरू सायन्स सेंटरशी संलग्न आणि राजीव गांधी सायन्स मिशन तसेच होमी भाभा सायन्स कमिशन यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमानं या सगळ्या गोष्टी आपल्या कॅम्पसमध्ये साकार होत आहेत.
आणि त्या आपल्या या भागातील ग्रामीण भागातील मुलांसाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे आणि पुढे भविष्यामध्ये विज्ञाननिष्ठ पिढी घडवण्यासाठी या सर्व गोष्टी कारणीभूत होणार आहेत. याचं नुकतंच भूमिपूजन आपण आपले भारताचे जे अणुशास्त्रज्ञ आहेत माननीय अनिलजी काकोडकर साहेब त्यांच्या हस्ताने आपण या सेंटरचं भूमिपूजन केलं होतं आणि तो काम आता प्रगतीपथावरती आहे. आम्ही डिसेंबर महिन्यापर्यंत हे काम कंप्लीट करण्याचा आमचा मानस आहे आणि त्या दृष्टीने जोरात काम आमचं सर्व सुरू आहे. या ठिकाणी विषय असा आहे की जेव्हा मुलं हे सायन्स सेंटर बघायला येतील तर त्यासोबत त्यांना एका दिवसाचं इथं एंटरटेनमेंटचं पूर्ण पॅकेज त्यांना आपण देऊ शकलो पाहिजे. म्हणून आम्ही अशा पद्धतीनं इथं प्लॅन करत आहोत की एक स्विमिंग पूल पण असला पाहिजे. तर ऑलिम्पिक धर्तीचा स्विमिंग पूल आम्ही या ठिकाणी करतोय म्हणजे मुलांना प्रॅक्टिसही त्या ठिकाणी करता येईल आणि आल्यानंतर त्यांना एंटरटेनमेंटसाठी सुद्धा होईल. त्या स्विमिंग पूलला लगतच एक छोटंसं वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी पण आम्ही या ठिकाणी करत आहोत. एक बेबी स्विमिंग पूल आणि त्याच्यामध्ये काही राईड्स वगैरे असतील आणि रेन डान्स वगैरे अशा प्रकारचं त्या ठिकाणी मुलांना एक एन्जॉयमेंट त्या ठिकाणी होऊ शकेल. सोबतच इंडोर स्पोर्ट्स हॉल आम्ही करत आहोत. त्या स्पोर्ट्स हॉलमध्ये पण शटल बॅडमिंटन आणि इतर इंडोर स्पोर्ट्स त्या ठिकाणी आपण अवेलेबल करून देणार आहोत. सायन्स सेंटरमध्ये आम्ही होलोग्राफिक थिएटरसुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. एक 5D थिएटर त्या ठिकाणी करणार आहोत आणि व्हिडिओ गेम्सचं एक किड झोन पण आम्ही तिथे करत आहोत. तर त्या किड झोनमध्ये सुद्धा वेगवेगळे एज्युकेशनल गेम्स आणि क्विज त्या ठिकाणी कम्प्युटरच्या माध्यमातून मुलांना पाहायला भेटतील करायला भेटतील आणि त्याच्यामधून खेळता खेळता त्यांचं नॉलेजमध्ये पण त्यांच्या भर पडेल, त्यांना शिकता येईल अशा प्रकारचे ते गेम्स असतील. आणि यासोबतच आम्ही इतरही अनेक गोष्टी त्या ठिकाणी मुलं आल्यानंतर त्यांना रेस्टॉरंट असेल, मुलांच्या फिटनेससाठी आता आमची रेसिडेन्शियल स्कूल आहे तर फिटनेससाठी त्यांना आम्ही जिम पण त्या ठिकाणी मोठ्या प्रोव्हाइड करत आहोत. आणि या ठिकाणी पिकनिकला जर मुलं आले, कोणी राहायचं स्टे म्हणाले तर त्या तशा प्रकारचे स्टेची फॅसिलिटीसुद्धा आम्ही या ठिकाणी करून देणार आहोत. तर अशा प्रकारचे एक युनिक कन्सेप्ट घेऊन आम्ही येत आहोत आणि त्या माध्यमातून मुलांच्या ज्ञानामध्ये भर पडणं सोबतच त्यांचं एंटरटेनमेंट होणं अशा प्रकारचं हे एक प्रेक्षणीय पर्यटन करण्यासारखं स्थळ आपल्या या कॅम्पसमध्ये आम्ही करत आहोत. तर आपल्या सर्वांचं सहकार्य आहे आणि त्या पद्धतीनं यापुढेही तुमचं सहकार्य राहील अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. बोरीचे अपर तहसील कार्यालय हलवल्याच्या निषेधार्थ कौसडी गाव कडकडीत बंद. बोरी येथे मंजूर झालेले अपर तहसील कार्यालय शासनाने चाठाणा येथे हलवल्याच्या निषेधार्थ आज दिनांक 15 जून सोमवार रोजी कौसडी गाव कडकडीत बंद पाडण्यात आला. कौसडीतील सर्व व्यापारी, नागरिक, शेतकरी, युवक तसेच विविध सामाजिक संघटनांनी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभाग घेत शासनाच्या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदविला. अपर तहसील कार्यालयासाठी सर्वप्रथम बोरीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. तसेच सर्व निकष पूर्ण करूनही बोरीला डावलून कार्यालय अन्यत्र हलविण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या निर्णयामुळे बोरीसह कौसडी व परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे बोरीसह परिसरातील तब्बल 42 गावातील नागरिकांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला असून शासनाच्या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी बोरीच्या हक्काचे अपर तहसील कार्यालय तातडीने पूर्ववत मंजूर करण्याची मागणी केली. दरम्यान सुरू करण्यात आलेली बंद किती दिवस चालेल याबाबत कोणतीही निश्चितता नसल्याने आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. शासनाने तातडीने निर्णयाचा फेरविचार करून बोरीला न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. 42 गावच्या पाठिंब्यामुळे या आंदोलनाला व्यापक जनसमर्थन मिळण्याचे चित्र आज कौसडी येथे पाहायला मिळाले. तौहीद खानच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी. बीड जिल्ह्यातील परडी येथील तौहीद खान यांच्या हत्येचा निषेध व्यक्त करत
सेलूत मुस्लिम बांधवाच्या वतीने उपजिल्हाधिकारी सेलू यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की तौहीद खान हत्या प्रकरणातील सर्व आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, प्रकरणाची निष्पक्ष आणि जलद गतीने चौकशी करण्यात यावी, मयताच्या कुटुंबांना शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। दिलेल्या निवेदनावर यासिर उर्दू शाळेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक पठाण रहीम खान, सय्यद मुश्ताक रब्बानी, शेख कासिम, पठाण अल्ताफ, सय्यद नियाज, पठाण लालू खान, सय्यद जावेद, पठाण आझम खान, शेख खाजा, लालू कुरेशी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। शेतकरी शेतमजुरांच्या विविध मागण्यासाठी मानवत तहसील कार्यालयावर धडक मोर्चा। शहरी घरकुल लाभार्थ्याप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुल धारकांना देखील 3,50,000 रुपये अनुदान द्या। शेतकरी शेतमजुरांच्या विविध मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य शेतमजूर व इतर ग्रामीण मजूर युनियन लालबावटाचे अध्यक्ष कॉम्रेड अशोक बुरखुंडे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 15 जून सोमवार रोजी मानवत तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात शेकडो महिला, शेतकरी, शेतमजूर सहभागी झाले होते। यावेळी या आंदोलकांच्या मागण्यांचे निवेदन तहसील प्रशासनाने स्वीकारले। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने निवडणुकीत शेतकऱ्यांचे कर्जमाफी, शेतमजुरांना 3,000 रुपये पेन्शन, घरकुल आदीची घोषणा केली होती, परंतु निराधारांच्या 2 महिन्यांच्या पगारी अद्यापपर्यंत झालेल्या नाहीत। त्यामुळे निराधारांचे 2 महिन्याचे थकीत अनुदान तत्काळ वाटप करा। अपंगाप्रमाणे निराधार, श्रावणबाळ, वयोवृद्ध, विधवा या सर्वांना 2,500 रुपये प्रमाणे अनुदान द्या। निराधार, श्रावणबाळ, वयोवृद्ध, विधवा यांना लावण्यात आलेली 21,000 रुपये उत्पन्न प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात यावी। लाडक्या बहिणीचे बंद केलेले 1,500 रुपये अनुदान तत्काळ चालू करा। पेट्रोल डिझेलची दरवाढ तत्काळ रद्द करा। शेतकऱ्यांना पेरणीसाठी रासायनिक खताचा पुरवठा सुरळीत करण्यात यावा। साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यावर तत्काळ कारवाई करा। पीक विम्यापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना तत्काळ पीक विमा वाटप करा। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून नवीन पीक कर्जाचे वाटप करा। भूमिहीन शेतमजुरांना शेतकऱ्याप्रमाणे सन्मान निधी चालू करा। या सर्व मागण्यांची तत्काळ पूर्तता करण्यात यावी। या मागणीसाठी आज महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लालबावटाचे कॉम्रेड अशोक बुरखुंडे, कॉम्रेड लिंबाजी कचरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संत सावडा मावडी रोडवरील पक्ष कार्यालयापासून तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात ग्रामीण भागातील शेकडो महिला, शेतकरी, शेतमजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या आंदोलकाची आपल्या विविध मागण्यांचे निवेदन तहसील प्रशासनाने स्वीकारले। यावेळी लिंबाजी धनले, कॉम्रेड रानबा कांबळे, कॉम्रेड नारायण टगुडे, कॉम्रेड महादेव पिंपळे, कॉम्रेड जानोबा मुकदम यांच्यासह आदींची उपस्थिती होती। सेलू तालुक्यात अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला तीव्र विरोध। महाराष्ट्र शासनामार्फत अनुसूचित जातीमध्ये अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण करण्याची हालचाली सुरू असून त्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अनंत बदर समितीच्या कार्यपद्धतीबाबत जनतेमध्ये तीव्र नाराजी व असंतोष पसरला आहे। या उपवर्गीकरणाला तीव्र विरोध दर्शविण्यासाठी सेलू तालुक्यातील समस्त आंबेडकरी, संविधानप्रेमी नागरिक, सामाजिक संघटना आणि अनुसूचित जातीतील बांधवाच्या वतीने मोर्चाच्या माध्यमातून निषेध नोंदवत उपवर्गीकरण रद्द करण्याची मागणी सेलूचे उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज दिनांक 15 जून सोमवार रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की संविधानाने अनुसूचित जातींना दिलेल्या एकसंघ हक्कामध्ये विभागणी करून समाजात तेढ, संघर्ष आणि परस्पर अविश्वास निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे। अनुसूचित जातीतील 59 जातीमध्ये भांडणे लावून सामाजिक ऐक्याला तडा देण्याचे काम शासनाने सुरू करू नये। आरक्षणाचा मूळ हेतू समाजात फूट पाडणे नसून सामाजिक न्याय प्रस्थापित करणे हा आहे।
अशा प्रकारच्या उपवर्गीकरणामुळे सामाजिक सलोखा, बंधुता आणि संविधानाच्या समानतेच्या तत्वाला बाधा पोहोचू शकते, अशी भावना निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. या निवेदनाद्वारे अनुसूचित जातीचे आरक्षण अ, ब, क, ड उपवर्गीकरण करण्याचा कोणताही निर्णय तत्काळ मागे घ्यावा. उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेली अनंतबदर समिती तत्काळ रद्द करावी. अनुसूचित जातीतील 59 जातीमध्ये संघर्ष व भेद निर्माण करणारे सर्व प्रयत्न थांबवावेत. संविधानाने अनुसूचित जातींना बहाल केलेल्या हक्कांचे संरक्षण करून सामाजिक ऐक्य अबाधित ठेवावे. जातीय जनगणना करावी. नोकरीमधील अनुसूचित जातीचा अनुशेष तत्काळ भरण्यात यावा व खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करावे. या मागण्याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तत्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा अनुसूचित जाती, आंबेडकरी समाज आणि बहुजन समाजामध्ये तीव्र असंतोष निर्माण होऊन राज्यव्यापी लोकशाही मार्गाने आंदोलन उभारले जाईल, असा इशारा धडक मोर्चाचे आयोजक व समस्त आंबेडकरी समाज बांधव सेलू यांच्या वतीने देण्यात आला. यासाठी अशोक अंबुरे, भीमराज गोठे, राहुल जाधव, प्रदीप धापसे यांनी पुढाकार घेतला. यासेर उर्दू प्राथमिक शाळेत शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न. सेलू शहरातील गौरव सेवाभावी संस्था संचलित यासेर उर्दू प्राथमिक शाळेत आज दिनांक 15 जून सोमवार रोजी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न झाला. आज 15 जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असून शाळेच्या पहिल्या दिवशी इयत्ता 1 ते 7वीच्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. एक गुलाबाचे फूल, चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांना शाळेत बसविण्यात आले. इयत्ता 1लीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रंगबिरंगी बलून, बॉलचे खेळ व विविध प्रकारचे इंडोर खेळ घेण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पठाण जावेद खान फिरोज खान, सहशिक्षक सय्यद इम्रान खान तहमीना, सय्यद अजीम, पठाण नजमा, शेख साजिद, सय्यद माविया, सय्यद अमन, सीमा पठाण, सय्यद जिशान, शोएब अन्सारी यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक देण्यात आल्या.